पुणे इलेक्ट्रिक असोसिएशनच्या वतीने आयोजित शिबिरात 122 जणांनी रक्तदान केले। साधू वासवानी मिशनच्या मेडिकल कॉम्प्लेक्स संचालित इनलॅक अँड बुधराणी हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने तपकीर गल्लीतील पुणे इलेक्ट्रिक असोसिएशनच्या सभागृहात आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पुणे इलेक्ट्रिक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जेठवानी, उपाध्यक्ष हरेश कुकरेजा, सचिव हेमंत शहा, सहसचिव दीपक वाधवानी व सचिन तलरेजा, खजिनदार मंजित दुपार, कार्यकारिणी सदस्य दिनेश शहा, विजय दासवानी, मुकेश जेठवानी, शीतल ओसवाल, रवि सलूजा, भूषण भूमावत आदी उपस्थित होते। निलेश तेजवानी यांच्या संकल्पनेतून गेल्या 3 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। नमस्कार, माझं नाव आहे सुरेश जेठवानी। मी माझे शेजारी हेमंत शाह, मिस्टर दिनेश शाह आणि निलेश तेजवानी। आमच्या इथे पुणे इलेक्ट्रिक असोसिएशन तपकीर गल्ली ही इलेक्ट्रिक होलसेलरची आणि सेमीहोलसेलरची मोठी असोसिएशन आहे। किरमाने आमच्याकडे 280 मेंबर आहे। ही स्थापना आमची असोसिएशन 1990 मध्ये झालेली आहे। दरवर्षी निरनिराळे कार्यक्रम घेतो। यावर्षी आम्ही मागच्या दिवसात सारखा एक प्रोग्राम घेतला आहे, ब्लड डोनेशन कॅम्प घेतली। आज हे तिसऱ्यांदा घेतलो आम्ही। थर्ड इयर फॉर ब्लड डोनेशन कॅम्प। दरवर्षी आमचे वाढत चालले। पहिल्या वर्षी 106 झाले, दुसऱ्या वर्षी 127 आणि आतापर्यंत 120 ते 25 झालेले। थोडा किमान अजून वाढतील। तर या ब्लड डोनेशनचा उपयोग सर्वसाधारण नागरिकांना होणार आहे आणि याची कॅम्प आमच्या इनलॅक अँड बुधराणी हॉस्पिटलची ब्लड बँकनी केलेली आहे। त्यांच्या खूप आम्हाला कोऑपरेशन असतो। दरवर्षी त्यांना आम्ही ब्लड देतो आणि पुढच्या पण निरनिराळे कार्यक्रम घेऊ। या ब्लड डोनेशन कॅम्पला आमचे जितके मेंबर आहे 200 मेंबर ते ओनर्स किंवा बाकी त्यांचे कर्मचारी देतात। यांना ज्यांना सुटेबल हेल्दी ते लोक देतात। दरवर्षी त्यांच्या कोऑपरेशन असतो आणि ही कॅम्प आम्ही 4 का 5 दिवस आधी तयारी केली होती करायची आणि 4-5 दिवसात हे खूप आपल्याला सक्सेस भेटलाय। तर पुढच्या वर्षी पण असं कार्यक्रम घेऊ। थँक्यू।